ऑक्सिजन लाईट नसल्यामुळे ऑक्सिजनच्या अभावी ते इथं आलेत आणि ऑक्सिजन लावताय म्हणजे त्यांच्या जीवितावर आलंय ते. 2 इन्व्हर्टरच्या बॅटरी खतम झाल्या. त्यांच्या ऑलरेडी लाईट नसल्यामुळे 2 युनिटच्या बॅटरी संपल्या, ती चार्ज नसल्यामुळे त्यांना इथे यावं लागलंय. आज ती सदरील महिला इथे येते माडा ऑफिसला, तरी यांना काही समजत नाही. 48 तास 72 तास झालेत आणि लाईट टाकू शकत नाही. नुसता कुचकामी काम चालू आहे. यांच्याकडे कर्मचारी नाहीत, यांच्याकडे काही पूर्वनियोजन नाही, काहीच नाही. आज या महिलेसारखे असंख्य पेशंट घरामध्ये असतील, त्या पेशंटची हेच हाल आहेत. हो, तुम्ही राहायला कुठे आहे? प्रकाशनगरमध्ये. प्रकाशनगर गल्ली नंबर 5 पूर्व. प्रकाशनगरमध्ये गल्ली नंबर 5. कधीपासून लाईट नाही? 9 वाजल्यापासून. बरोबर. आज समजा 15 ते 16 तास झाले. 2 युनिटची बॅटरी खतम झाली. आता शेवटी पर्याय त्यांना सांगितलं ते म्हणजे तुम्ही घेऊन या म्हणजे. कोणी सांगितलं तुम्हाला इथे घेऊन या? ते म्हणजे कर्मचारी असतील कोणतरी. म्हणजे एमएससीबीच्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही इथं मशीन घेऊन या? नाही, त्यांनी काय सांगितलं, हो आमच्याकडे सुविधा आता म्हणे लाईट नाही. तर म्हणून मग आम्ही काय करायचं, काय शिव ते म्हणे आता एवढे तुमचं मशीन थांबा म्हणे आणि ते बसवा म्हणे, आम्ही तुम्हाला जे सहकार्य लागेल ते करतो. पण लाईट टाकून देत नाही आम्ही 72 तास असू दे, 48 तास असू दे, आमच्याकडून काम होणार नाही. लाईट तर आता नाही आली, लाईटच नाही आली त्यांची. तर आता समजा लाईट आलेली आहे, लाईट आली. एमएससीबीची दयनीय अवस्था बघा. या एमएससीबीमुळे कित्येक पेशंट असतील, कित्येक नागरिक असतील, विद्यार्थी असतील, यांचे हाल होते. पावसाळा सुरूही नाही झाला व्यवस्थित आणि महाडा कॉलनी चिकलठाणाचं जे आहे ऑफिस एमएससीबीचं, या संपूर्ण आजूबाजूच्या पूर्ण परिसरामध्ये प्रकाशनगर असेल, चिकलठाणा असेल, महाडा कॉलनी असेल, या कुठल्याही ठिकाणी 48 तासापासून ते 72 तासापासून लाईट नाही. काही पेशंट असे की त्यांची दयनीय अवस्था आहे. अशा पेशंटला, जे पेशंट ऑक्सिजनवर आहेत, असे पेशंट या महाडाच्या ऑफिसमध्ये आहेत. सध्या ऑक्सिजनची मशीन घेऊन आलेत. 2 इन्व्हर्टर जे आहेत त्यांचे संपले असे ते सांगताय. आणि इतकी दयनीय अवस्था जर या लोकांची असेल, इतकी हालापेष्ट असेल, तर धिक्कार असो या एमएससीबी बोर्डाचा. यांना पावसाळा माहीत असून यांनी कुठल्याही प्रकारचं पूर्वनियोजन केलं नाही. कुठल्याही ज्या समस्या असतील त्याचं निराकरण केलं नाही. यांच्याकडे अपुरी संख्या आहे, कंत्राटी कामगार जास्त आहेत. यांचे लोक फोन उचलत नाहीत, लोकांच्या समस्या जाणून घेत नाहीत. सगळं इथं त्यांचं जेही नाहीये. सगळे लोक त्रस्त आहेत. बरं, आपल्यासारखे त्रस्त असले तर आपण या हाल अपेक्षा सहन करू शकतो, सर्व्हाइव्ह करू शकतो. पण असे पेशंट, ज्या पेशंटला ऑक्सिजनची आवश्यकता आहे आणि 48 तासापासून जर यांच्याकडे लाईट नाहीये, तर यांनी काय मरावं का? यांनी कुठं जावं? आणि या लोकांनी, नागरिकांनी ज्यावेळेस यांच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला, तरी अधिकारी काय म्हणताय तुम्हाला, इथं घेऊन तुमची मशीन इथं घेऊन या. कारण माझे 2 इन्व्हर्टर खतम झाले. घरामध्ये सकाळच्या 9 वाजल्यापासून लाईट नाही. सकाळी लाईट नसल्यामुळं अशाच पद्धतीचा जर कारभार चालू असेल तर या कर्मचाऱ्याला आम्ही फिरू देणार नाही. यांचं ऑफिस तोडून टाकू. कारण की नागरिकांवरचा होणारा हा जो अन्याय आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये सहन केला जाणार नाही. वेळोवेळी 2 दिवस जर बिल उशिरा भरलं, मीटर काढतात, धमक्या देतात. म्हणजे यांना वसुली करायसाठी हे शेवटच्या टोकापर्यंत जातील. पण सुविधा या नागरिकापर्यंत धिक्कार असो, या विद्युत मंडळाचा धिक्कार असो, या महिलेच्या जीवितात जर काही झालं तर त्याला सर्वस्वी जिम्मेदार हे एमएससीबी बोर्ड राहील. कुठल्याही परिस्थितीमध्ये हे ऑफिस इथे चालू देणार नाही. 72 तास झाले, लोकांचे पेशंट संपलेले आहेत. 48 तास, कुठं 72 तास, कुठं 15 तास, 16 तासापासून लाईट नाही. इतका मोठा कुठंच मेजर प्रॉब्लेम नाही. पण कुचकामी काम, निष्काळजीपणा, त्याचा अभाव असल्यामुळे अशा पद्धतीने या महिलांना व इतर सर्व नागरिकांना त्रस्त व्हावं लागत आहे. बाहेर सगळे लोक आम्ही जमलेलो आहोत आणि या महिलेची दयनीय अवस्था पाहून सगळ्यामध्ये उद्रेकाची लाट आहे. सगळेजण चिडलेले आहेत. काय म्हणता रामेश्वर भाऊ? मी दुसऱ्या कामासाठी आलतो इथं, आपला सावित्रीनगरचा प्रश्न घेऊन, चिकलठाणचा प्रश्न घेऊन. पण इथली जी घटना बघितली, मन सुन्न झालं. म्हणजे मला बोलायला शब्द नाही त्या महिलेविषयी काय बोला. जर काही करता काही त्यांना, यांना देणं घेणं नाही एमएससीबीच्या लोकांना. आम्ही येतोय, आम्ही फोन करतोय, फोनही उचलत नाहीये.
चिकलठाणमध्ये पलीकडल्या साईडला जवळपास 48 घंटे झाले तशी लाईट नाही. बरोबर. आणि आज यांनी शटडाऊन घेतला काम करण्यासाठी. विशेष म्हणजे सकाळी 8 वाजेपासून 9 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत. मग यांनी काय केलं? बरोबर. 9 घंट्यामध्ये काय काम केलं? आता सांगतात चिकलठाणला काम चालू आहे, काही इथं काम चालू आहे. काहीच नाही. यांचं सगळं नियोजन शून्य कारभार चालू आहे. यांना फक्त पाऊस पडल्यावर निसर्गावर ढकलून देतात, निसर्गाने पावसावर ढकलतात, वारं याच्यावर ढकलतात. यांचं नियोजन शून्य कारभार आहे. यांना याच्याविषयी खूप मोठं आंदोलन आपल्याला जनतेतून करावं लागणार आहे. आपण त्याला एकदा देशमुखला शेवटचा जाब विचारू, एक टाइम घेऊ त्याच्याकडून. नाही तर या ऑफिसला टाळे लावू. जर या ऑफिसमधून जर आपले काम होत नसतील, जर हे विद्युत पुरवठा करू शकत नसतील, तर हे ऑफिस आपल्या काही कामाचं नाही. सर्व मिळून या ऑफिसला आपण टाळे लावू. कुठे ते देशमुख कुठे देशमुख या इकडं. हो देशमुख साहेब इकडे या. हे देशमुख म्हणून अधिकारी आहे, सध्या ते चार्ज त्यांच्याकडे आहे. तिथे एक महिला 24 तासापासून प्रकाशनगरमध्ये लाईट नसल्यामुळे तिथे ऑक्सिजनचा पूर्ण तिचं इक्विपमेंट घेऊन आलेली आहे. तुम्ही बोललो त्यांना इथे या म्हणून? एरिया चालू झालेला आहे त्यांच्या, ते बंद होते जेव्हा आले होते. ते एरिया चालू झाल्यावर मला बोलले ते जाऊ का? मी म्हटलं बस. पण जर एवढी दयनीय अवस्था होतीये, तुमच्याकडे प्रॉब्लेम काय मला सांगा? कर्मचाऱ्याचा अभाव आहे? काय प्रॉब्लेम काय तुमचा? तुम्ही 72 तासापासून लाईट प्रोव्हाइड का करत नाहीये? मला जेन्युइन कारण सांगा, त्याचं काय कारण येतं? 72 तासासाठी आपला हा जो आजचा आहे हा नवीन ट्रान्सफर कालचा काय प्रॉब्लेम होता? आमच्या सावित्रीनगर चिकलठाण्यामध्ये कालपासून लाईट नाही, दुपारपासून. दोन दिवसाचा पावसाचा होता. वादळामुळे प्रश्न वाढले होते. हा, आज पाऊस होता का सकाळपासून? सकाळी याच्यामुळे झालं. 2 दिवसाचा कारण याच्यामुळे बंद झालं समोरचा. कशामुळं? हा हे ट्रान्सफॉर्मर आपण आर्ग्युमेंट केला आहे. पण तुमचे कर्मचारी फोन उचलत नाहीत. तुम्ही ज्या ज्या डिपार्टमेंट आदेश द्या, जे जे आरामखोर फोन उचलत नसतील त्याला आम्ही झोडून काढू. ते जनतेचे सेवक आहेत आणि त्यांना फोन उचलावं लागेल. त्यांच्या ड्युट्या 3 शिफ्टमध्ये असतात, डे नाईट सगळ्या शिफ्टमध्ये असतात. त्यांचं काम आहे फोन उचलणं. एखाद्या ठिकाणी जर या वारवादनामुळे जर तार तुटली, आम्ही कोणाला फोन करायचा? आणि जर ते फोन उचलत नसतील, मग ते पगार शासनाची कायची घेतात, फुकटची घेतात, कोणाची घेतात? हे बा देशमुख साहेब, तुम्ही आता जास्त लोक आले म्हणून तुम्ही आमचं ऐकून घेताय, पण तुम्हाला सांगतोय, जे फोन उचलत नसतील त्याला जर तुम्ही आदेश देणार नाही, तर आम्ही त्याला झोडून मोकळं करू. आणि त्याच्यानंतर झोडल्यानंतर तुमचा आम्हाला फोन नाही आला पाहिजे. आम्ही तुम्हाला दाखवू कॉल हिस्ट्री की आम्ही याला 5 कॉल केले, त्यांनी फोन उचलले नाही. आणि इथं फोन उचलायला लावा. ज्याची ड्युटी आहे या संबंधित ऑफिसमध्ये ज्या टायमाला फोन येईल ते तुम्ही सांगताय की एक बाई इकडे पा सरळ सरळ सुनील भाऊ इथं पा, तुम्हाला इथं सर्व्हिस 24 तास देणं तुम्हाला बंधनकारक आहे का नाही? 24 आवर्स. मग इथला कॉल फक्त 5 वाजेपर्यंतच का चालतो? आम्हाला जर ऐका, आमच्या इथलं जर तार तुटली, पाण्यामध्ये जर तार पडली आणि जर समजा अशी परिस्थिती निर्माण झाली की एखाद्याची जीवितहानी होऊ शकते, आम्ही इथं कॉल करू. तुमच्या जर लाईनमॅन उचलला नाही तर, आणि इथं जर तुमचा कॉलच रिसिव्ह करत नाही तर आम्ही कोणाला कॉल करायचा? 5 वाजेपर्यंत त्याच्यावर पर्टिक्युलर एक व्यक्ती असतो. त्याच्यानंतर जे कंप्लेंट वाले असतात, शिफ्टवाले, त्यांच्याकडे तो आपण नंबर पण याचा आपण त्याला व्यवस्था करू. तुम्हाला सांगितलं आज तुम्हाला शब्द दिला की तो कॉल उचलला. कर्मचाऱ्यांचे 3 दिवसापासून मोबाईल का बंद आहे? कारण 50 कॉल केले, आजही केले. किती कॉल केले? कर्मचाऱ्यांचे कॉल का बंद आहे? सहाय्यक संपादक डॉक्टर डी एम भोसले, दैनिक भूमी सत्ता. देशमुख साहेब, हे तुम्हाला स्ट्रिक व्हावं लागेल, नाही तर आम्ही स्ट्रिक होऊ. मग आम्ही तुम्हालाही सोडणार नाही. बरं, तुमच्याकडून जर यांना स्ट्रिक केलं जाणार नाही, आम्ही तुम्हाला सोडणार नाही. ही लाईट किती वेळाची ना आता सगळ्या परिसराची? किती वेळ लागेल सांगा? 8:30 वाजले आता. चालू करावं लागेल. अर्धवट चिकलठाणा चालू केलं तर आम्ही त्याला अर्धवट नाही तात्काळ बंद करू. तुम्हाला बंद हा, सावित्रीनगर माडामध्ये लाईट नाही, माडामध्ये तसं चालू देणार नाही आम्ही. थांबून घ्या, झालं. चालू करायला पूर्ण चालू करा. माडामध्ये लाईट